या सर. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा. बरं झाला आला. खूप जास्त वेळ वाट बघायला नाही लागली. नाही 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 मी बी आत्ता चालतो टायमात आलोय तुम्ही. बरं चहाचं सांगित नका चहा नका सर. आम्ही लोक तुमचे आभारच मानायला आलोय. बरं काय हो असं कसं, चहा तर घेतलाच पाहिजे. मी सांगून येतो. घ्या घ्या शाबास. घ्या घ्या चहा घ्या. नाही आभार विभार काय मानायची गरज नाही. देवाधर्माचं काम आहे. आमच्या आई साहेबांनी कवा हात आकडता घेतला नव्हता. आम्ही कशाला घेऊ आहे का नाही. पण आमचंही कर्तव्य ना तुमचे आभार मानायला. तुम्ही मोठी देणगी दिली आहे साहेब. ओ काय पाटील काय गरज होती. थँक्यू 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 मंडळाबारी. हा तर तुम्हाला आज बोलवलं ह्याचं कारण म्हणजे खरं तर एक विनंतीच करायची होती तुम्हाला. हो, विनंती कसली करताय तुम्ही? तर आदेश द्यायला हवा. नाही नाही आदेश विदेश काय नाही. कसं झालंय आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण गेले काही दिवस झालं थोरले सरकार म्हणजे त्यांचा काय पत्ता लागत नाही. त्या घरात हो, नाही. आले आमच्या कानावर. आले ना. हा आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय त्यांना शोधण्याचा, पण काही यश येणं झालंय. ह्या कामात जरा तुमची मदत झाली असती का नाही पाटील तर लय बरं झालं असतं म्हणतात. काय मदत करायची ती? आम्ही पण पाठवतो ना माणसं शोधायला. नाही तसं नाही. आता खरं तर बघा आम्ही अख्ख्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर बी माणसं पाठवलेली आहेत शोधायला. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी काय म्हणणार होतो, आता तुमची नवरात्र मंडळ आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर मंडळ आहेत, तर तिकडं जो क्राऊड येतोय का नाही विशेष करून महिला वर्ग, तर त्यांना जर तुम्ही विचारू शकला चौकशी करू शकला की बाबा आईसाहेबांना त्यांनी बघितलंय का, कोणी भेटलंय का, काही माहिती मिळाली का, कोणाला काही सुगावा लागलाय का, तर लई बरं होईल. त्यात काय एवढं, आम्ही करू की मदत. आम्ही सगळे शोधायला. हो शोधूया ना पण. आम्ही तर करूच हो. तुम्ही म्हणालाय की इतके दिवस शोधाशोध करताय, नेमकं झालंय काय? तेच कळणं झालंय आम्हाला. म्हणतात तर तुमची मदत पाहिजे आहे. नाही मला काय म्हणायचंय, तुम्ही पोलिसात तक्रार वगैरे केली ना, वेगळी तर काही शक्यता नाही ना? वेगळी काही शक्यता म्हणजे? वेगळी म्हणजे तवरनं ताकबात ओळखा दाखले सरकार. आई, हा नंदादीप चालेल ना? चालेल तर अगदी छान लकाकतो. हो, आता 9 दिवस तेवढ ठेवायचं ना, ती जबाबदारी माझी. समद्या जबाबदाऱ्या तुम्हीच घेऊ नका बरं का. ह्या म्हातारीला बी सांगा काहीतरी काम. अहो आम्ही काय तुम्हाला काम सांगणार, तुमचं घर आहे, तुम्हाला काय हवं ते करा. मोठ्या उत्साहात साजरा होऊ दे नवरात्र, आणि माझी इच्छा बी पूर्ण होऊ देत. आई अंबाबाई, आजवर तुझ्या सेवेत आम्ही काय बी कमी पडू दिलं नाही बघ. मग ह्या आईची परीक्षा का बरं बघतीयस? पाठव की माझ्या लेकीला. आजी, येतील त्या लवकर. हं? आज लय आठवण येते ग मला तिची. दरवर्षी मोठ्या हौसेला करायची हा संधा उत्सव आज तिच्या वाचूनच साजरं करावं लागतंय बघ. कुठे असेल ग माझी लेक, कशी असेल? लय काळजी वाटते ग मला तिची. नका काळजी करू, नका काळजी करू. जगाची आई आहे. एका आईचं काळीच तिला नक्की कळेल. सर चहा. घ्या घ्या. हो, असली कसली शंका घेत आहे पाटील साहेब? थोरलं सरकारांचं कोणाशी वाकडं असू शकत नाही. त्यांनी सगळ्यांनाच मदत केली आहे, कधीच कोणाचं वाईट केलं नाही. नाही हो, ते माहिती आहे आम्हाला. आपण कितीही वागलं चांगलं सगळ्यांशी, तरी एखादा माणूस दुखलाच जातो. मुद्दाम कोणीतरी एक दुश्मनी काढली असेल तर. नाही नाही पाटील बरोबर आहे तुमचं. तो विचार आमच्या बी मनात लय वेळा येऊन गेला, एकदा नाही. त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय, पण त्या सगळ्यात आता आम्ही स्वतःला बाहेर काढलं, कारण तो विचार करून काही उपयोगच नाही. आम्ही पॉझिटिव्ह विचार करायचं ठरवलं की बाबा असं काय झालं. तुम्ही म्हणता तसं झालं बी असेल कदाचित, पण दुसरी शक्यता अशी बी असू शकते ना की त्या आपल्या संघ संपर्क साधायचा प्रयत्न करत असतील, पण संपर्कच होत नसेल. त्यासनी बाहेरनं मदतीची गरज असेल, पण ती मदत त्यांच्यापर्यंत जात नसेल. येते का लक्षात? हो. त्यामुळे त्यासनी लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे. आता ते काय झालं असेल काय नाही ह्या असल्या शंका कुशंका काढण्यात आता काय फायदा नाही.
बरोबर आहे, त्यांना आपली मदत पाहिजे आणि आपण तिथे वेळेवर पोचलोच नाही असं नको व्हायला. हा, असं नको व्हायला म्हणताना म्हणाले. धाकले सरकार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमच्याकडनं जेवढी मदत पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. धन्यवाद. हो नक्कीच. आई अंबाबाईचा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीशी, ती मदत करेलच आपल्याला. खरं घे, चहा घे. मम्मी मम्मी काय करती? बरं ते जाऊ, तू पैसे काढून ठेवलेस ना, माझं ते पार्सल येणार आहे. अगं मी आज तुला भारी घागरा मागवल्या माहितीये मम्मी तुला. तुझ्या मम्मी मम्मी काय चाललंय? फेकाफेकी तंतन कशापाई करती आणि माझ्यावर कशापाई चिडतीस? तुला समोरच्याचं काही घेणं देणंच नसतंय ना? हा? फक्त स्वतःचाच विचार करायचा असतोय, आहे का नाही? हे बघ, माझं आधीच डोसकं फिरलंय, तू अजून फिरवू नकस आणि माझ्या पुढे उभी राहू नकस, नाहीतर मी तुझं बी काहीतरी करीन, कळतंय? अगं मम्मी, तुला मी, मला तू, माझ्यावर कशापाई चिडतीस? काय झालंय सांग? ताई नसताना बी जोरात नवरात्र साजरी करायची म्हणून शिजाले यांच्यात. अगं मी त्यासनी म्हणलं का ताई नाही तर नाहीच साजरी करायची. मग काय, कुणी बी ऐकलं नाही माझं. मम्मी, अधिपतीला सोबत घेऊन बोलायचं ना. अगं तेच तर, अधिपती माझ्या बाजूने बोललाच नाही. तुला आठवते चंचे, मोदकाच्या टायमाला काय झालं? त्या अधिपतीनं त्या चारूबाई आणि मास्तरडीची बरोबर जागा दावली होती. मला वाटलं होतं या येळेला बी त्याची जागा दावल, नाही असं झालंच नाही ग. मग अगं मग काय, स्वप्नात विचार केला नव्हता ते झालंय. अगं चक्क अधिपती चारूबाई आणि मास्तरडीच्या बाजूने बोलला ग, आणि काय तर म्हणा नवरात्र लई मोठी साजरी करायची. म्हणजे तो बी गेला वाटतं त्यांच्या पार्टीत. जाऊ दे ना मम्मी, काय करायचंय आपल्याला, आपण आपल्या पद्धतीने एन्जॉय करू. तुला सांगते, मी आहे ना दांडिया खायला त्या इव्हेंट मध्ये जाणार आहे. तुला यायचं, तू बी चल माझ्यासोबत. अगं तू खुळी झालीस का ग? अगं तुझी अक्कल कुठं गेल्या? अगं त्या केळीच्या खुटावानी आहे का काय? अगं तुला कळतंय काय होतंय ते? काय? आज तो अधिपती पहिल्यांदा त्यांच्या बाजूने बोललाय. आज एका गोष्टीसाठी बोललाय ग. हळूहळू असंच होत राहिलं का नाही तर तो त्यांच्या गटात जाईल. आपल्याला काडीची किंमत देणार नाही ग अधिपती. आपल्या बाजूने असणारा एक माणूस कमी होईल आणि तो बी यो मेन माणूस अधिपती. याचा परिणाम काय होईल कळतंय तुला? म्हणजे आता ही गोष्ट लाईटली घेण्यासारखी नाही राहिली. हेच मी सांगायला, ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला जाग व्हायला पाहिजे, काय तर करायला पाहिजे. जोपर्यंत मी हे समज थांबवत नाही का नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही. हां, नारळ फळं बाकी सगळं अक्षता सगळं आलंय. हा ठेव. आई आलं ना सगळं? काही राहिलं असेल तर सांगा, मी घेऊन येते लगेच. नाही 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 नाही, काही राहिलेलं दिसत नाहीये, सगळं आलंय. अगं तू तिकडे का बसली आहेस? ये ना इथे बस ना. नाही नाही ठीक आहे. काय झालं? अशा शांत का झालात एकदम? काही नाही ग, इतकी वर्ष या घराशिवाय माणसांशिवाय राहायची सवय झाली ना मला. कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न तर नाहीये ना. आई, सगळं खरं आहे. हे घर तुमचं आहे, माणसं तुमची आहेत, स्वप्न नाहीये. पण माझा विश्वासच बसत नाही. या घरात छोटी छोटी कामं करत असताना मला वाटतं की नक्की माझं घर आहे ना, माझ्याच घरात मी करते ना हे सगळं. ज्याच्यासाठी मी इतकी वर्ष तळमळत होते ते सगळं मला मिळालंय का आता? कित्येक नवरात्र अशाच केल्या, पण आज इतक्या वर्षांनी मला या घरात घटस्थापना करण्याचं भाग्य मिळणार आहे. आणि हे भाग्य मला तुझ्यामुळे मिळणार आहे.
तू जर मला भेटली नसतीस, या घरात परत घेऊन आली नसतीस, भरकटत राहिले असते मी. खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आई हो, उपकारांची काय भाषा करताय? मी काय केलं? मी निमित्त होते फक्त. आणि आपण असा विचार करूया की कदाचित ही देवीचीच इच्छा असेल, तिचीच इच्छा असेल की ह्या वर्षी घटस्थापना तुमच्या हातून व्हावी. तिलाही तुमचा, बाबांचा, या सगळ्या घराचा आनंद बघायचा असणार. पण जोपर्यंत माझा मुलगा आनंदी होत नाही तोपर्यंत मला काही खरा आनंद मिळणार नाही. होईल आई, ते पण होईल. बघा तुम्ही, आत्ताच आपण बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत ना, आता देवीचे आशीर्वाद घेऊ आणि इथून पुढचे सगळे सण एकत्र आनंदात साजरे करूया. किती पॉझिटिव्हली बोलतेस अक्षरा. आई, नंदादीपामध्ये याच वाती ठेवू? हा, ह्याच वातीला. आणि मला सांग, त्या मातीत थोडंसं पाणी शिंपडलंयस ना? हो, तशी ओली आहे माती. अजून शिंपडू का? जरा कोरडं वाटतंय, शिंपडशील जरा. हा. सगळ्या सणांची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते, पण या घटस्थापनेच्या निमित्ताने आपण मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कारण ही मातीच तर आपल्याला अन्न देते, जगवते. हे सगळं नीट समजून घे. माझ्यानंतर तुला करायचं हे सगळं. हो आई, असं काय म्हणताय? आता आपण सगळे एकत्र आहोत ना, मग आता मिळून तयारी करूया. चला. बरं, मला सांग, काही सजावट करायचं ठरवलेस का तू? हो, करायची तर आहे. धनाजी काका आणि गोविंददादांना मदतीला घेऊन करते काहीतरी. हा, करूया. उद्याच्या गोडाधोडाचं काय? असं काही ठरवलं नाही, पण आपण दोघी मिळून ठरवूया ना. ठरूया. दे तिकडे वाती पण दे. गोडाधोडाचं सुचायला वे यासनी, ते बी माझी ताई घरात नसताना. काय तर करावंच लागेल ग दुर्गे तुला. हा, आणि त्या मंडळाच्या माणसांच्या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा बरं का, त्या इव्हेंटवाल्यांच्या. ते काय सांगायला पाहिजे का मला? अरे, तुला सांगायला लागत नाही, पण तरी एक आठवण करून देतो. बरं ऐक ना, माझं एक अर्जंट काम आहे. मी काम करतो, तुला घरी सोडतो आणि तिकडनं मी पुढे जातो. बरं, काय अर्जंट काय आणि काम काढलंय? अरे, उद्या घटस्थापना आहे ना. मी शिवानीला दरवर्षी नवरात्रीच्या 9 साड्या घेतो. त्याची खरेदी बाकी आहे. 9 दिवसाचे 9 रंग आणि 9 साड्या. चांगला आहे, चांगला आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. मास्तरीन बाईसने सुद्धा साड्या घेतल्या पाहिजेत काय? हा, तसं मी लई दिवस झाले मी त्यासनी काही गिफ्टच घेतलेलं नाही. ओंक्या, बोल ना भावा. मी बी येतो तुझ्या संग. चल, मास्तरीन बाईसनी साड्या घेतो मी बी. चल चल. चारूबाई, घटस्थापनेला मातीत धान्य पेरशील ग. पण तू जी ही साखर पेरणी करायलीस ना, तो डाव काय ही दुर्गी तुला साधू देत नसत्या बघ. माती बी गायब करीन आणि बियाणं बी. म्या या पूजेची पानं तू तू आहेस वय. काय काय झालं एवढं? अगं, तू काय करायलीस इकडं? तूच मी तुला विचारते, तू काय करायलीस इथं? गप्पा बसा. काय हातात? काय करणार आहे याचं? काय करणार आहेस? त्यांनी आपल्या तोंडाला पानं पुसली ना व. आता बघ, मी या त्यांच्या पूजेची पानं कशी गायब करते ते. या घरात मी काय बी उगवू देणार नाही. फार निर्बीज करणार. मग
दुर्गे अगं चौरंग कुठे आहे? अगं इथंच ठेवला होता ना व काय विचारते मी कुठं ठेवलाय चौरंग? काय गे काय झालं तुला अशी का बसलीयस मूग गिळून घुम्यासारखी? अगं चल उठ कामाला लाग. अगं घटस्थापनेची वेळ झाली चल कामाला लाग चल लवकर उठ. करा करा बस मी जे करायचं ते करा. घटस्थापना करा नाही तर अजून काय करायचं ते करा, पण मला यात वडू नका सा. दुर्गे कशाला नाट लावतेस ग सणावाराची? चल गप गुमान लय तयारी करायची आहे. वय कर की आत्ते तयारी कर. लई मोठा उत्सव साजरा करा. मला वडायचं नाही हा याच्यात, मला बोलवायचं बी नाही. हाय का आता हा कसलं काय तुझ्या डोसक्यातलं किड? अगं चांगला सणवार आहे, समध्या आनंदानं साजरा करतात, आपण बी आनंदानं सामील व्हायचं. हे कसलं काय ग सुचतंय तुला? हा बरं बाकीच्यांचं सोड, घरात देवी येणार आहे तिच्यावर कशा पाहिजे राग काढायचा? हे बघ आत्ते माझा देवीवर काय बी राग नाही. माझी ताई नसताना की तर तुम्ही समधी मिळून उत्सव साजरा करणार आहे याचा राग आलाय मला, कळतंय? हे बघ तो राग सोड आता आणि पूजेला चल. अगं बरं दिसणार आहे का तू नसलीस तर? चल असं खोळ्यावानी करू नकोस. चल बघाय पाहिजे. तशी जुनी आहे. निसून झालीये. का हो काय करताय? हो तुमचं आवरून नाही झालं अजून? घटस्थापनेची वेळ झाली, तुम्ही जा ना आवरा लवकर. हा हा आवरतो की. मला काय आवरायला 2 मिनिटं पास होते. तुमचं तर कुठं आवरलंय अजून? अहो मी काय आता पटकन यातली कुठली साडी नेसायची ठरवणार आणि आवरणार. फक्त साडी मला कळत नाहीये. गावली का नाहीच मग साडी? नाही ह्या 3 पैकी ठरवते मी. ठरवली मग पडद्याची. बघ की आत पण बघा अजून एखादी साडी असेल चांगली कुठली. आणि तिकडे कसले बॉक्स दिसायलेत कपाटात? ते कसले बॉक्स आहेत नवीन? अहो बॉक्स नाही आहेत, ह्या 3 साड्या मी काढून ठेवल्या, ह्यातली निवडायची. हा नाही बघा जरा कपाटात नीट बघा की असेल एखादी. बघा बघा. हे बॉक्स कुठून आले? हो हे काय? हो, नवीन साड्या आहेत या, माझ्या नाही आहेत या. कोणी ठेवले बॉक्स इथे? तुमच्याच कपाटात आहेत म्हणजे तुमच्याच असणार साड्या. नाही या माझ्या नाही आहेत साड्या. नाही नाही हो माझ्या नाही आहेत या साड्या, नवीन आहेत, मी पहिल्यांदा बघतेय. नाही तुम्ही कधीतरी आणून ठेवले असणार, तुमच्या लक्षात नसणार. आता लई दिवसापूर्वी आणून ठेवले असतील ना. हो असं नसतं हो, बायका एक वेळ सगळं विसरतील पण साड्या कुठल्या आपल्यात ते नाही विसरणार. मला माहिती आहे नाही आहेत माझ्या साड्या. हा आता काय तुमच्याच कपाटात होता म्हणल्यावर तुमच्याच असतील असं समजून नेसा. आता तुमच्याच कपाटात होत्या म्हणल्यावर तुमच्याच साड्या आहेत असं समजून नेसा. आलं माझ्या लक्षात, तुम्ही आणल्यात ना या साड्या? नाही हो ते नाताळमध्ये नाही का ते सांता बाबा येतोय ते सांता क्लास त्याच्यासारखा कोणतरी जादूगार आला असेल त्याने ठेवून गेला असेल. अच्छा अच्छा, म्हणजे तो नाताळात येणारा सांता क्लॉज आत्ता आला का नवरात्रीत? कुठे मग पांढरी दाढी लाल टोपी कुठे? आता शाळा घेऊ नका. चला आहेत ना साड्या आता मस्तपैकी तयार व्हा या खाली. चला. अधिपती मला खरंच आवडलं सरप्राईज. खरंच. हा तुम्हाला साडी आवडली मला लई भारी वाटलं. नवऱ्याने आणलेली साडी बायकोला आवडणं म्हणजे लई दुर्मिळ योग असतोय असं म्हणतात, असं मी ऐकलंय. हो नाही खरंच खूप छान आहेत साड्या. किती छान चॉईस आहे तुमचा. मी काय केलं माहिती काय, मी तुमच्यावर विचार करून बघितला की तुम्हाला कुठली साडी आवडेल, कुठला रंग आवडेल, कुठली डिझाईन आवडेल, मास्तरीन बाईसने काय आवडेल, आणि तसा विचार करून जरा
अहो ते नवरात्रीत बायका नवीन नवीन साड्या नेसतात ना आमची बायको कशाला मागे राहील नेसा नेसा ऐका ना, यातली कुठली नेसू? अहो नेसा हो, सगळे रंग तुमच्यावर खोलून दिसतात नेसा की तुम्ही सांगा ना. ही नेसा थँक्यू धनी. एवढं कोरडं कोरडं थँक्यू. अहो आवरायचंय ना, उशीर होतोय. चला 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 सांगालोय मंडळी पटदिशी आवरा. चला आवरा लवकर.